जनशक्ति पार्टी हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। रिसनगावकरांसाठी एकदा टाळ्या वाजवा। सेवा जनशक्ती पार्टीच्या शाखा स्थापना आणि मेळाव्याच्या निमित्तानं या रिसनगाव पवित्र नगरीच्या व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले सन्माननीय तुळशीरामजी शिंदे, माझ्या सोबत या ठिकाणी पक्षाचे पदाधिकारी म्हणून उपस्थित असलेले सेवा जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वैजनाथराव तोनसुरे, सेवा जनशक्ती पार्टीचे कोषाध्यक्ष सोपानराव मारकवाड, सेवा जनशक्ती पार्टीचे आमचे ज्येष्ठ पदाधिकारी सुरेशराव राठोड, गोविंदराव सूर्यवंशी, व्यासपीठावर उपस्थित आमचे अंकुश पाटील कदम, कालिदास मुस्तापुरे, शंकर मामा धुळगुंडे, व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत। सर्वांचे नाव घेत मी वेळ घालणार नाही। या आपल्या नगरीचे प्रथम नागरिक आणि युवा सरपंच प्रकाश पाटील पवार, चेअरमन नागराव पाटील पवार, आमचे पाशा मामू, शिवा संघटनेचे तालुका अध्यक्ष हनुमंत लांडगे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम घोडके, व्यासपीठावरील सर्व मान्यवर व्यक्ती, समोर बसलेले गावातील आणि पंचक्रोशीतून आलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, आपल्या पंचक्रोशीमध्ये ज्यांचं नावलौकिक आहे असे आपल्या व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय डॉक्टर गवळी साहेब, या गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण कार्यकर्ते, नवीन शाखेचे आपले सर्व सन्माननीय पदाधिकारी, गावातील सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम सेवा जनशक्ती पार्टीच्या रिसनगाव शाखेचं अधिकृत उद्घाटन झालं असं या ठिकाणी मी घोषित करतो। आणि आपल्याला सांगायला हरकत नाही, सेवा जनशक्ती पार्टीची लोहा तालुक्यातली आजची ही पहिली शाखा आहे। आणि म्हणून गोविंदराव, पहिल्या शाखेचा मान रिसनगावकरांनी मिळवला, म्हणून तुमच्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया। अनेक मान्यवरांनी आपापली मतं या ठिकाणी मांडली आणि ज्या जल्लोषामध्ये रिसनगाव नगरीमध्ये तुम्ही आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं, ते माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आणि मोलाचं आहे। त्याचं कारण, रिसनगाव माझ्यासाठी नवीन नाही, खरं तर हे माझं गाव आहे। आणि म्हणून लोहा कंधार मतदारसंघामध्ये नवीन पक्षाची पहिली शाखा काढण्यासाठी पहिली निवड जर कोणाची केली असेल तर ते रिसनगावची केली आपण। कारण आपल्याला माहिती आहे, आपल्या शेजारला माळेगावला खंडोबाचं दैवत आहे आणि खंडोबाचे खरे मानकरी हे रिसनगाव मधले नाईक आहे। आणि बेल भंडारा उधळत आम्हाला जर मतदारसंघात निघायचं असेल, जय मल्हारचा बेल भंडारा उधळत जशी पालखी या ठिकाणी जाते, तसं हा सेवा जनशक्ती पार्टीच्या विचाराच्या पालखीला घेऊन मतदारसंघामध्ये विचाराचा झंझावात निर्माण करायचा असेल तर त्या पक्षाच्या शाखेची सुरुवात किंवा पहिली शाखा ही रिसनगावमध्ये केली पाहिजे। या उद्देशानं आमच्या रिसनगावच्या तरुणांनी पुढाकार घेतला। मी त्या सर्वांचं
या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. मित्रहो, आज मी तुमच्या पुढे एका राजकीय पक्षाचा प्रमुख म्हणून उभा आहे. तुम्ही मला नवीन नाही, मी तुम्हाला नवीन नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला काही लोकांना प्रश्न पडला असेल की धोंडे सरनी हे नवीन पक्ष का आणला. त्याचं मला या ठिकाणी विश्लेषण होणं आवश्यक आहे. मित्र, मी असाच एका शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला सामान्य कुटुंबातला एक सामान्य विद्यार्थी म्हणून जेव्हा शिक्षण घेत होतो तेव्हा 1987 ला मी आदरणीय कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला भारावून शिवसेनेमध्ये गेलो. 12 ऑगस्ट 1987 म्हणजे आजपासून 35 वर्षाच्या अगोदर मी शिकायला असताना शिवसेनेमध्ये गेलो आणि मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा झंझावात आम्ही तरुण वयामध्ये निर्माण केला. या तालुक्यातले असतील की मराठवाड्यातले असतील, अनेक माणसं शिवसेनेमध्ये माझ्या नंतर आले, पण आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, होऊन कावळ्यासारखे बगळ्यासारखे या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर उडूनही गेले. पण मनोहर धोंडे हा विचाराचा कार्यकर्ता आहे. मनोहर धोंडे निष्ठेनं काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून 1987 पासून मराठवाड्यात आणि महाराष्ट्रामध्ये एकाच पक्षाचा झेंडा घेऊन, एकच विचार घेऊन मी काम करत आलो. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1995 ला म्हणजे आजपासून 28 वर्षापूर्वी शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला मराठवाड्याच्या 8 जिल्ह्याची पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी दिली. मी निवडणूक लढलो. पदवीधरांमध्ये शिवसेना नव्हती. जिंकण्यासाठी लढायचं नाही, पक्षासाठी लढायचं आहे असं सांगून मला उमेदवारी दिली गेली. आणि 1995 ला मी पदवीधर मतदारसंघ मराठवाड्याच्या 8 जिल्ह्याचा उमेदवार म्हणून लढवला. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2009 ला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी माझं गाव लोहा तालुक्यात आहे आणि मनोहर धोंडेचा पदवीधर मतदारसंघ युतीमध्ये भाजपला सोडला. एक सच्चा मावळा म्हणून, सच्चा शिवसैनिक म्हणून त्याला न्याय दिला पाहिजे म्हणून आदरणीय बाळासाहेबांनी मला लोहा कंधारची शिवसेनेची उमेदवारी दिली. 2009 मी औरंगाबादला राहायचो. बाळासाहेबांनी उमेदवारी दिल्याच्या नंतर आपण बघितलं ज्यांना बाळासाहेबांच्या आशीर्वादाने 10 वर्ष आमदारकी मिळाली, 20 वर्ष जिल्हा प्रमुख म्हणून पद भोसवलं. मनोहर धोंडेची उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर लोह्यामध्ये भगव्या दस्त्या जाळणारे कोण होते? काही लोकांच्या डोक्यात जातीचं बीज भरलंय आणि जातीचं बीज डोक्यामध्ये घेऊन मनोहर धोंडेला उमेदवारी दिली. म्हणून भगव्या दस्त्या जाळणारे 2009 मध्ये आपण या ठिकाणी बघितले. मित्र, मला 13 दिवस मिळाले. मी औरंगाबादून आलो, पक्ष जिवंत नव्हता आणि उमेदवारी भरल्यापासून मतदानापर्यंत मला फक्त 13 दिवस मिळाले. वाडी तांड्यावर 150-200 गावांमध्ये मी जाऊ शकलो नाही. सगळीकडे आवाज फाटलेलं होतं आणि तशा अवस्थेमध्ये निवडून येण्याचा प्रश्न आहे. मला बाळासाहेबांनी उमेदवारी देताना सांगितलं होतं इथं कोणालाही उमेदवारी दिली तरी आपला उमेदवार निवडून येणार नाही, त्यामुळे तू जा, लढ, पड, 5 वर्ष आमदार, 5 वर्ष काम कर आणि 2014 ला आमदार हो. मित्र, 2009 ला
मला काही निवडून येण्यासाठी बाळासाहेबांनी उमेदवारी दिली नव्हती, पण बाळासाहेब ठाकरे होते, त्यांची दूरदृष्टी होती, त्यांच्याकडे जात बघितली जात नव्हती. आणि जेव्हा मला त्यांनी 2009 ला उमेदवारी दिली, तेव्हा मला उमेदवारी देऊन मातोश्रीवर मला जेव्हा भगवा टिळा लावला, तेव्हा त्यांनी वापरलेलं वाक्य हे आजही माझ्या डोक्यात आहे. बाळासाहेब मला म्हणाले, मनोहर जा लढ, पण 5 वर्ष खंबीरपणाने काम कर, 2014 ला तू आमदार होस. मित्र, त्या भावनेने आलो, लढलो, पडलो. 5 वर्ष मी कामही केलं 2009 ते 2014. पण आपण बघितलं 2014 ला आदरणीय कैलासवासी बाळासाहेब ठाकरे आपल्यातून निघून गेले. जे बहुजनांचं नेतृत्व करणारे, जसे आज आमचे सन्माननीय छगन भुजबळ साहेब आहेत, तसेच सन्माननीय गोपीनाथराव मुंडे साहेब आहेत. 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर बाळासाहेब ठाकरेही गेले, गोपीनाथराव मुंडे साहेबही गेले. आणि आपण बघितलं पैशाच्या मस्तीवर 6 पक्ष बदललेला माणूस 1 महिना अगोदर लोह्याच्या बैल बाजारामध्ये शिवसेनेत आला आणि शिवसेनेची उमेदवारी घेतली. आणि आमच्या ताकदीवर, आम्ही उभा केलेल्या पक्षाच्या ताकदीवर पुन्हा निवडून आला, आमदार झाला. 1.5 वर्षामध्ये दुसऱ्या पक्षात गेला. मी हे का सांगतो आपल्याला? मित्र, मनोहर धोंडे 1987 ला शिवसेनेमध्ये आला. 35 वर्ष मी माझं इमान बदललं नाही, मी माझा पक्ष बदलला नाही, मी माझा झेंडा बदलला नाही. नवे मधल्या काळात मला अनेक पक्ष बोलावत होते की तुम्हाला आम्ही राज्यसभा देऊ, तुम्हाला विधान परिषद देऊ, पद देण्याच्या आम्हाला लालूच दाखवत होते. पण मित्र, मी निष्ठावान माणूस आहे. मला पद, पैसा, प्रतिष्ठा यापेक्षा नीतिमत्ता आणि निष्ठा महत्वाची आहे, तत्व महत्वाचं आहे. आणि म्हणून मी पक्ष बदलायला नकार दिला. भले आम्हाला पक्षाने दूर केलं, पक्षाने दूर केल्याच्या नंतर शिवसेनेने आम्हाला दूर केलं. 1.5 महिन्याखाली आलेला पवार या ठिकाणी शिवसेनेतला नेता होऊ शकतो. 35 वर्ष शिवसैनिक म्हणून निष्ठेने राहणारा मनोहर धोंडे आज चालत नाही. बहुजनांना मी चिंतन केलं पाहिजे, का चालत नाही? या राजकीय पक्षाच्या डोक्यामध्ये आता एक वेगळं खूळ आलंय की कुठूनही असेल तो उमेदवार मराठा पाहिजे, कुठूनही आला तर चालेल, तो पैशावाला पाहिजे. निष्ठावान मनोहर धोंडे सारखा चालत नाही. मी खुलेआम बोलणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही सगळे जर बघतात, अनेक जणांना वाटलं की 2009 ची निवडणूक हारल्यानंतर मनोहर धोंडे वापस जातात, पण त्यांना माहिती नव्हतं हा शनी महाराजाचा धोंडा आहे. मी आपल्या पुढे वाढणार. 2009 ला मी या ठिकाणी मतदारसंघात आलो. आज 15 वर्ष झाले. 15 वर्ष मला जनतेने मत दिले नाही तरीही जो गोरगरीब आहे, जो सामान्य, जो बहुजन आहे, जो ओबीसी आहे, दीनदलित आहे, जो आदिवासी आहे, जो उपेक्षित आहे, जो अल्पसंख्याक आहे, जो शेतकरी आहे, जो कष्टकरी आहे, यांच्यासाठी कोणीही सांगावं या मतदारसंघात की मनोहर धोंडेकडे मी गेलो आणि त्यांना काम सांगितलं आणि मनोहर धोंडेने मला जात विचारली, असं कोणीही सांगा. या मतदारसंघात कोणी सांगू द्या. माझ्याकडे काम घेऊन आलेला कोणालाही मी कोणाची जात विचारली नाही, कोणाचा पक्ष विचारला नाही. ज्यांनी माझ्याकडे काम आणलं, यथाशक्ती माझ्यानं जेवढं होईल तेवढं मी काम केलं. ज्यांना 10-10 वर्ष आमदार केले त्यांचंही लोह्यामध्ये संपर्क कार्यालय नाही. माझी टिंगल टवाळी करणारा हा काळतोंड्या प्रताप चिखलीकर
हा 3000 मत पडले म्हणतो. अरे 8000 मत पडले त्याला 3000 म्हणतो. ही थट्टा जी आहे ही थट्टा मनोहर धोंडेची नाही, ही थट्टा बहुजन ओबीसींची दलितांची आहे. तुमच्या मताची किंमत काय? कुठे आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? हे ओळखण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून या पद्धतीनं चेष्टा केली, टिंगल केली, टवाळी केली, पण मनोहर धोंडेंनी कधी कोणाची जात विचारली नाही. मनोहर धोंडेंनी कधी म्हणलं नाही की मला तू मतदान केलं नाही. 15 वर्ष लोह्याला आणि कंधारला मनोहर धोंडेचं कार्यालय आहे. ऐपत नसताना सुद्धा दोन्ही तालुक्यावर कार्यालय, ज्यांचं कोणीच नाही. त्यांना कुठेतरी आधार वाटावा, त्यांना त्या कार्यालयात आल्यानंतर माझं कोणीतरी आहे असं वाटावं, यासाठी मनोहर धोंडेचं कार्यालय 15 वर्ष. तुम्ही मला 15 वर्षापासून बघता आहात. मी आहे तिथंच आहे. मी शिवसेना सोडली नाही, शिवसेनेने मला सोडलं. आणि शिवसेनेने सोडलं म्हणून मी रडत बसणारा कार्यकर्ता नाही, तलवार घेऊन मैदानात लढणारा कार्यकर्ता आहे. मी कोणाच्या खांद्यावर बसत नाही, मी माझ्या पायावर उभा आहे. आणि म्हणून मला बहुजन लोकांना विनंती करून सांगायचं आहे, कधी जागे होणार? किती पिढ्या बर्बाद होणार? किती वर्ष वाट पाहणार? कोणाला निवडून दिलं, कोणी तुम्हाला काय दिलं, याचं चिंतन कधीतरी होणार का नाही? आणि 35 वर्ष मी शिवसेनेमध्ये राहिल्याच्या नंतर सुद्धा आजही माझ्या लोह्याच्या संपर्क कार्यालयामध्ये सेवा जनशक्ती पार्टी हा शिवसेनेने मला स्वीकारलं नाही, दूर केलं. मी शिवसेनेपासून दूर गेलो नाही. देवेंद्र फडणवीसला मी शिवसेनेत लोह्याला जाऊन निवडून आलो तरी मी तुमचाच आहे असं म्हणून तुमच्या शेजारचा टिल्लू मी आला. 1.5 महिन्यात आला की नेता झाला. मनोहर धोंडे असताना अनेकांच्या गळ्यात दस्ती टाकायला त्यांची तयारी नव्हती. बघा मला कोणी सरकार असेल लोह्यामध्ये बघा, 1.5 महिन्यापूर्वी आमचा एकनाथ पवार आला की रात्रीतून दादा झाला. आणि रात्रीतून काही लोकांनी गळ्यात भगव्या दस्त्या टाकल्या. कशाच होता काय? लोकशाही बांधव कोणाच्या बापाचं राज्य नाही. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना समान अधिकार दिलाय. घाबरण्याची आवश्यकता नाही. हे कायद्याचं राज्य आहे, गुंडगिरीचं झुलटशाहीचं राज्य नाही. कोणीही असेल कायदा सगळ्यांना सारखा आहे. आणि म्हणून या पद्धतीनं आमचा वापर करा, फेकून द्या. आमचे सुरेश राठोड म्हणाले काय बाटलीला मोठीला आमचा समाज विकतोय का? पण ती तुमची चेष्टा आहे. काही लोकांनी तुमची आमची नादी ओळखली. त्यांना माहिती आहे 5 वर्ष काही नाही दिले तरी चालेल, पण निवडणूक आली की काय द्यावं लागतं त्याचे गटोडे अगोदरच बांधून ठेवाले. तर मनोहर धोंडेनं कुठून जेव्हा सोयाबीन विकून? आपण सगळेजण शेतकरी आहोत. काय हालत आहे शेतकऱ्याची? कोणता आमदार, कोणता नेता, कोणता मंत्री आज शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलतोय? सांगा. सोयाबीनच्या बॅगचा भाव काय? खताच्या बॅगचा भाव काय आहे? मजुरी काय चालली? मेहनत केल्याच्या नंतर कापणी करून मळणी करून सोयाबीन घरी आणल्याच्या नंतर आमचा भाव 4200 रुपये क्विंटल आहे. कापसाला आमचा भाव 6200 रुपये, 6200 रुपये. मेला शेतकरी कोणीही बोलायला तयार नाही. तिथं आमची जात कोणी बघत नाही. तिथं जात म्हणणाऱ्यांची सुद्धा गावागावातली त्यांची जात मरते आहे. त्यावर तरी ह्यांनी कधी विधानसभेत आवाज उठवला नाही. आणि म्हणून जातीचं विष डोक्यामध्ये पेरायचं, पैशामध्ये कोंबड्या बकऱ्यासारखं विकत घ्यायचं आणि निवडून आल्याच्या नंतर त्यांचे खेळ बघत बसायचा नाही. माकडाचे खेळ चालतात तसे आज महाराष्ट्रामध्ये पक्षातल्या नेत्यांचे या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून या झाडावर.
यांच्या माकडांच्या खेळाच्या चर्चा आमच्या वट्ट्यावर कट्ट्यावर चालू आहे. आमची चूल पेटली का त्याच्याने? कोण कुठं गेला? काय राम राहिलाय कोण्या पक्षामध्ये? मी आपल्याला विचारणार आहे, सांगा. लोहा तालुक्यामध्ये सुद्धा कोणता कार्यकर्ता कोणत्या पक्षात आहे त्यालाही काही कळणं झालंय आणि त्या कार्यकर्त्यालाही कळणं झालंय माझा नेता कोणत्या पक्षात आहे. ही हालत आहे आज आमच्या महाराष्ट्राच्या राजकारणाची. आणि हे अत्यंत विदारक चित्र आहे, गढूळ झालेलं चित्र आहे. हे चित्र जर बदलायचं असेल तर कुठंतरी आम्हाला निष्ठेनं गोरगरिबासाठी, शेतकऱ्यासाठी, कष्टकऱ्यासाठी, बहुजनासाठी, ओबीसी साठी, दीनदलितासाठी, अल्पसंख्याकासाठी आम्हाला एकजुटीनं उभा टाकायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून मी शिवसेनेत 35 वर्ष काम केल्याच्या नंतर मनोहर धोंडेंनी शिवसेना सोडली नाही, शिवसेनेने मनोहर धोंडेला सोडलं म्हणून आम्ही घाबरलो नाही किंवा आमचं इमान विकून तत्व बदलून आम्ही दुसऱ्या पक्षातही गेलो नाही. आम्ही आमचाच पक्ष काढायचा निर्णय केला आणि त्या पक्षाचं नाव आहे सेवा जनशक्ती पार्टी. सेवा भाव घेऊन सेवा वृत्तीनं काम करण्यासाठी सेवा जनशक्ती पार्टी या नावाची पार्टी आपण स्थापन केली. भगवान सेवालालचं सेवा सुद्धा सुरेशराव त्याच्यामध्ये आहे. सेवालाल महाराज की जय. आणि सगळ्या बहुजनांनी विचार केला पाहिजे. डोके थंड ठेवा. उघड्या डोळ्यांनी बघतो तर पण महाराष्ट्रात काय चाललंय. कधी शहाणे होणार आम्ही, कधीतरी बघणार का नाही. आमच्या पिढ्या बर्बाद व्हायची वेळ आली. कधीतरी विचार करणार का नाही. घाबरू नका. काही मंडळी तुपात घोळा का साखरेत घोळा मनोहर धोंडेला मत देणारच नाही आणि म्हणून मी त्यांच्या बापाला भीक घालायला तयार आहे. ती आमची म्हणून माणसाची उभा टाकली पाहिजे. बांधवांनो, या ठिकाणी बहुजन म्हणून उभा टाकताना सेवा जनशक्ती पार्टी त्या पक्षाची स्थापना केल्याच्या नंतर आपण आपलं स्लोगन घेतलं, सेवा जनशक्ती पार्टी कोणाची आहे, सेवा जनशक्ती पार्टी कोणासाठी काम करणार आहे. तर मित्र, आपण पक्षाचं स्लोगन घेतलं, बहुजन, ओबीसी, दलित, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाला सोबत घेऊन या महाराष्ट्रामध्ये सेवा जनशक्ती काम करणार आहे. आणि या सेवा जनशक्ती नावाच्या वटवृक्षाची मुळं ही तुमच्या लोहा तालुक्यात आहेत. आणि म्हणून माझी आपल्याकडून जास्तीची अपेक्षा, येणारा काळ अत्यंत भयानक आहे. तुम्हाला जगणं अवघड होऊन बसेल. गावागावात सुद्धा तुम्हाला दारं लावून बसावं लागेल असं वातावरण निर्माण केलं चाललं. हे वातावरण बदलायची धमक आमच्यात नाही का? आम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. गेंडा स्वामी व्हायचा आमच्याच मतावर निवडून आल्याच्या नंतर, गडगंज कमवायचं आणि पैशाच्या मस्तीमध्ये त्यांचे नात्या गोत्याचे खेळ आम्ही बघत बसलो. कधीतरी सामान्य शेतकरी म्हणून, सामान्य बहुजन ओबीसी म्हणून, दीनदलित म्हणून, अल्पसंख्याक म्हणून, कष्टकरी म्हणून आम्ही उभा टाकणार आहोत की नाही, हा आमच्या पुढे प्रश्न आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये 2024 मध्ये या लोहा कंधार मध्ये 18 पगड जातीचे बहुजन, 12 बलुतेदार, दीनदलित, आदिवासी एका ताकदीने जर उभा टाकायचं जर ठरवलं तर कितीही बलाढ्य हत्ती येऊ द्या, त्यांना पालत करण्याची ताकद तुमच्या एकजुटीच्या मुठीमध्ये आहे. आणि म्हणून रिसनगावमध्ये पहिली शाखा, त्याचं कारण मी सांगितलं. रिसनगावमधून मानाची पालखी माळेगावला जाते, तशी सेवा जनशक्ती पार्टीच्या विचाराची पालखी सुद्धा पहिली शाखा रिसनगावमध्ये काढून लोहा कंधार मध्ये एक वेगळा झंझावात करण्यासाठी, त्याचा शुभारंभ करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सुरुवात केली. अनेक विषय बोलण्यासारखे. काय अवस्था आहे देशातल्या राजकारणाची, राज्यातल्या राजकारणाची. कालपर्यंत निष्ठेडा आहे म्हणणारे रात्री कुठं होते? सुरेशराव उल्लेख केला, कोंबडा आरवायच्या अगोदर शपथविधी बघितले ना आपण. कोण कुठे गेला कळायला तयार नाही.
सकाळी एका पक्षात आहे, दुपारी दुसऱ्याच पक्षात आहे, संध्याकाळी तिसऱ्याच पक्षात आहे, तरी ते धुतल्या तांदळाचे. आम्ही मात्र 35 वर्ष एकाच ठिकाणी आहोत, तरी आम्ही अस्पृश्य धोंडे चालत नाही. का रे बाबा, का चालत नाही धोंडे? कोणी कोण्या जाती जन्म घ्यावा माझ्या हातात आहे का? तुम्ही आमची जात काढत असाल, मैदानात बहुजन म्हणून तुम्हाला उतरावं लागेल. उतरायची तयारी आहे का मला पहिल्यांदा सांगा, आणि असेल तर माझा मुठ भरला. धोंडे सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हे करावं लागेल वाजवा. ही मुठभर लोक आहेत, मुठभर लोक सगळ्यांना गुलाम बनवून पाहत असतील. ही झुंडशाही, गुंडशाही, ही घराणेशाही तर तुम्हाला मोडीत काढायची असेल तर मनोहर धोंडे बेकूफ असेल तर सोडा. कोणी एबीसीडी अबकडे जे कोणी असेल पुढे होणारा त्याला करा आणि एकजूट बांधा. बघू कशी या ठिकाणी आमची ताकद निघत नाही. बघू ऐकण्याचं. माझी आपल्याला विनंती बांधवा, येणाऱ्या काळामध्ये आज मी सुरुवात केली अधिकृत पक्षाची शाखा म्हणून काय मी आज आलो का रिसनगावला लोह्याला? 15 वर्ष झाले. 15 वर्षापासून मी इथंच आहे आणि 15 वर्षात तुम्ही मला लोहा कंधारचे लोक बघता. कोणीही म्हणावं की मनोहर धोंडेंनी कोणाचा 1 रुपया खाल्ला, मनोहर धोंडेंनी कोणी 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला. जे बरबटलेले, जे काचेच्या घरात आहेत ते काय बोलू शकणार आहे? आणि म्हणून जे स्वातंत्र्य मिळाल्यापासून त्याच घरात सत्ता, कधी या घरात त्या घरात, कधी ह्या घरात कधी त्या घरात. बदल होणार आहे की नाही? आता बदल करायला मी आलो म्हणून आमच्या शेजारचा एक दादा आला. माझा प्रश्न आहे आपल्याला, माझ्या सख्या भावाला दादा म्हणायला वेळ नाही. रात्रीतून दादा झाले, कोणी ताई व्हाली, कोणी दादा व्हालाय, कोणी अण्णा व्हालाय, कोणी काका व्हालाय. आम्ही गुलाम आहोत का? आणि म्हणून गुलामी झुगारून जो 18 पगड जातीचा बहुजन आहे, प्रस्थापित लोकांना ठेचाळून एकजुटीनं उभा टाका. एकदा फक्त तुम्ही मनोहर धोंडेला आशीर्वाद द्या. या सगळ्या प्रस्थापितांची दाबण नाही बांधली तर मनोहर धोंडेचं नाव बदला. आणि प्रयोग करायला सुरुवात जर रिसनगाव मधून झाली, गोविंदराव रिसनगाव हे क्रांतीचं गाव आहे. इथून पेटलेली मशाल वनवा पेटवल्याशिवाय राहणार नाही. आणि तो वनवा पेटवण्यासाठी एकजुटीनं तुम्हाला मला कोण कोण्या पक्षात आहे, कोण कोण्या नेत्याच्या जवळ आहे, कोण कोण्या जातीचा आहे, कोण कोण्या गावाचा आहे हे न पाहता 75 वर्षाच्या नंतर एकदा तुम्ही तुमच्यातल्या विस्थापित माणसाच्या पाठीमागे उभा टाकून दाखवा. तुम्हाला न्याय दिल्याशिवाय मनोहर धोंडे गप्प बसणार नाही. हा विश्वास मी आज तुम्हाला या ठिकाणी देतो. उल्लेख झाला, आमच्या सुरेश राठोडांनीच उल्लेख केला, अशोकराव गेले, जाऊन येते काय करावं त्यांनी. मी अशोक चव्हाणाला दोष देणार नाही. पूर्वी आमच्या लहानपणी म्हणा किंवा त्याच्या अगोदर निजामशाही होती असं म्हणायचं, बंदुकीच्या टोकावर व्हायचं सगळं. तसं आता सत्तेत बसलेले लोक ते बंदुकीच्या टोकावर, त्यांच्या पुढे पर्याय झाले. जेलमध्ये जाणार का भाजपमध्ये येणार? एकच पर्याय. ईडी, सीबीआय सगळ्या घटनात्मक संस्था ताब्यात घेतल्या गेल्या. ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून तुम्ही कोणालाही मत दिलं तरी कमळाला चाललंय, तरी कोणी बोलायला तयार नाही. निवडणुका होण्याच्या अगोदरच सांगायला 400 पार, अबकी पार. का बापाचं राज्य का कोणाच्या बाबासाहेबांनी यासाठी घटना दिली गावाला? कोणी जर निवडणुका लागायच्या अगोदरच सांगत असेल 400 पार, कशाच्या बळावर चाललंय? ईव्हीएम मशीन मॅनेज करण्याचा प्रकार चालू आहे आणि तुम्हाला आम्हाला गुलाम बनवण्याचं काम चाललंय. तुम्ही आम्ही फार दूर, आमचं काय, आम्ही फाटके माणसं आहे.
कोणी तुर्रम खान आला तरी मैदानात अंगाला राख लावून आम्ही तयारच आहे. परंतु अशोकराव चव्हाणांसारखा माणूस सुद्धा 10 मिनिटात पक्ष बदलून जाऊ शकतो. 10 मिनिटात सांगितलं गेलं खाली गाडी उभा आहे, पोलीसच्या गाडीत बसायचं का भाजपमध्ये यायचं. आपण उघड्या डोळ्याने बघितलं. कोणावर विश्वास करणार? कोणता पक्ष नेक राहिलाय आणि कोणत्या पक्षात नेक माणसं आहेत? सगळीकडेच काही गडूळ आहेत मी म्हणत नाही, काही नेक पण आहे. आणि म्हणून इथून पुढे पक्षाला बघून मतदान करण्यापेक्षा माणसाला बघून मतदान करायला आम्ही शिकलं पाहिजे. तरच लोकशाही वाचल, तरच सर्वसामान्याला न्याय मिळाल, तरच बहुजनाचा आवाज उठाल. नाहीतर गुलामीशिवाय दुसरीकडे. इंग्रज असे झाले होते. इंग्रजांनी कंपनी आणली, कंपनीच्या माध्यमातून भारतावर कब्जा मिळवला आणि 150 वर्ष राज्य केलं. तसं मित्र आता ही कंपनी आलेली आहे आणि कंपनी आली. पक्ष कुठलाही असेल, दररोज एक पक्ष फोडणं चालू आहे. जे गडगंज लोक झाले पक्षामध्ये 35-35 वर्ष पदावर आहेत. काय कमी केलं होतं आमच्या अशोकरावांना? त्यांचे वडील कैलासवासी शंकररावांना 2 वेळेस मुख्यमंत्री, 1 वेळेस भारताचे गृहमंत्री. अशोकरावांना 2 वेळेस मुख्यमंत्री, अनेक वेळेला मंत्री. म्हणून मी ते त्यांच्या मनाने गेलेत असं मानत नाही, नाविलाजाने गेले. मी पर्याय सांगितला, एक तर ईडी सीबीआयच्या पोलीसच्या गाडीत बसा, नाही तर भाजपच्या गाडीत बसा. आणि मग भ्रष्टाचारांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा. त्यांचा नारा किती लोकांना समजला हे नारा? भ्रष्टाचारांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा. आणि म्हणून ही पद्धत वापरली जाते. लोकशाही जिवंत आहे का? आणि म्हणून लोकशाही जर टिकवायची असेल, शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असेल, गोरगरीब जातीपाती सोडा, त्याच्यावर उठा. जातीपातीत बघायचं असेल तर मी आपल्याला विचारणार आहे, या मतदारसंघामध्ये फक्त 10 वर्ष 2 आमदार जर सोडले तर सगळे आमदार एकाच जातीचे आहेत. काय दिलं मराठ्यांना? दिलं का सांगा? काय दिलं तुमच्या आमदारांनी? विधानसभेमध्ये 160 आमदार आहेत. काय दिलं? आमचा जरांगे पाटील तिकडे झगडतोय. ही पद्धत खरं तर चुकीची आहे. गुंडागर्दी, दादागिरी, ओबीसीचा कोणी बोलला की त्याच्यावर अटॅक करणं, त्याला धमकावणं, हे चूक आहे लोकशाहीमध्ये. पण हक्क मागणं त्यांचं बरोबर आहे. परंतु 1.5 एकरचा जरांगे पाटलाला पुढे होऊन समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी लागते. 160 आमदारांना तुम्ही निवडून दिलं जात बघून काय दिवे लावले तुमच्या समाजासाठी सांगा? अरे मनोहर धोंडे ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नाही. या महाराष्ट्रामध्ये शिवा संघटनेच्या माध्यमातून मनोहर धोंडेंनी वीरशैव लिंगायताच्या 24 जाती ओबीसी मध्ये आणल्या. 24 जाती. मनोहर धोंडे कोणीच नसताना वीरशैव लिंगायताच्या 24 जाती ओबीसी मध्ये आणू शकतो. गावाच्या सरपंचापासून मुख्यमंत्र्यापर्यंत सगळ्या पक्षामध्ये 288 पैकी 160 आमदार एका समाजाचे असताना जरांगे पाटलाला का लढा द्यावा लागतोय? कुठे गेले होते बगळे? कुठे गेले होते निवडून दिलेले कावळे? खर तर मराठ्यांमध्ये ओबीसी मध्ये भांडण लावायचं आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला नाही, गावाला रस्ता केला नाही, प्यायला पाणी दिले नाही, याच्यावर पांघरून घालायचं आणि पुन्हा जाती जातीमध्ये ते निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजायची, पुन्हा सत्तेच्या खुर्चीत बसायचं, हे यांचं षडयंत्र आहे. आणि म्हणून सावध व्हा. आम्ही गावगाड्यामध्ये सगळे एकत्र राहतो. कोणी आमचा दुश्मन असू शकत नाही. जातीवरचा दुश्मन तर कधीच असू शकत नाही. भले आमच्या धुळ्या बंदराचे भांडण असतील, ग्रामपंचायतचे गटतट असतील, हे आमच्यात वाद असू शकतात, पण कोण्याही गावामध्ये जातीवरचं भांडण नाही. पण केवळ जाती जातीमध्ये ते निर्माण करायचं
आणि 5 वर्षामध्ये आम्ही शेतकऱ्याला काही देऊ शकलो नाही. 5 वर्षामध्ये आम्ही सगळं संपवलंय. ते लोकांना विसरायला लावायचं असेल तर आमच्यामध्ये भांडणं लावली जात आहेत. म्हणून बांधवांनो, आम्ही सावध झालो पाहिजे. एकीकडे आम्ही आरक्षणाचे लढे लढतो आहोत, दुसरीकडे आरक्षणच काढून घेण्याची प्रक्रिया चालू आहे. किती लोकांना समजलं? मी आज ओबीसी मध्ये आहे. मी माझ्या ताकदीवर माझ्या समाजाच्या 24 जाती ओबीसीत आणल्या. होय, आणल्या. मनोहर धोंडे आणि विनायक मेटे आम्ही दोघांनीही 2005 साली मुंबईमध्ये एकदाच मागणी केली होती. मी माझ्या समाजाची मागणी केली, विनायक मेटेंनी त्यांच्या समाजाची मागणी केली. मी विनायक मेटेच्या मागणीला पाठिंबा दिला, विनायक मेटेंनी माझ्या मागणीला पाठिंबा दिला. 2005 ते 2018, 19, 20 काळ बघा. ग्रामपंचायतचा सदस्य नसताना मनोहर धोंडे 24 जाती आणू शकतो. 288 पैकी 160 आमदार तुम्ही निवडून दिलेले एक जात आणू शकत नाहीत का? आणू शकतात, परंतु आणायची नियत नाही. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सुद्धा न्याय देता येऊ शकतो, पण देण्याची दाना त्यांची नाही, नियत त्यांची नाही. तुमच्यामध्ये कल्लीत मुळा लावायचा, तुमच्यात भांडणं लावायची आणि त्यांनी केलेले भ्रष्टाचार, त्यांनी तुमच्यावर केलेले अन्याय. 5 वर्ष त्यांनी तुमचं कुठलंही काम केलं नाही. शेतकरी पिचलाय, मेलाय, त्याला आठवण येऊ नये यासाठी हे भांडण लावले चालले. म्हणून बांधवांनो, या भांडणाच्या वर उठून कोणाच्या डोक्यात जर जातीचं वीस असेल तर खुशाल बाळगा. काही मनोहर धोंडे त्याला घाबरत नाही. निवडणूक जिंकलो काय किंवा हारलो काय, मनोहर धोंडेची रोखठोक भूमिका आहे. आम्ही कधी भूमिका बदलली नाही. विचार आमचे स्पष्ट आहे. परंतु या समाजाला, या गावगाड्यातल्या लोकांना, लोहा कंदारच्या जनतेला खऱ्या अर्थानं विकासाची फळं टाकायची असतील तर कधीतरी महात्मा गांधीच्या नोटच्या आणि जातीच्या कार्डाच्या वर येऊन तुम्हाला उभा टाकावं लागेल, तरच तुम्हाला न्याय मिळेल, तरच तुमचा विकास होईल, तरच तुम्हाला या ठिकाणी खंबीरपणाने लोकशाहीचा आनंद घेता येईल. ते करावं लागेल बांधवांनो. ते करण्यासाठी शिवसेना म्हणून 35 वर्ष काम केलेलं असताना सुद्धा मी उल्लेख केला, 35 वर्ष निष्ठेनं राहिलेला मनोहर धोंडे चालला नाही, पण 1.5 महिन्यात आलेला दादा चालतो. ही नीती ओळखा. मला गांभीर्याने लक्षात आणून द्यायचं आहे. ह्या लोकांची नीती ओळखा आणि कोण्याही पक्षावर विश्वास ठेवायची आवश्यकता नाही. कर्तृत्ववान, नीतिमान, निष्ठेने राहणारे, तत्वाने चालणारे, गोरगरिबासाठी धावणारे जे माणसं तुम्हाला चांगली वाटतात त्या माणसाच्या पाठीमागं मतदानाचा आशीर्वाद देऊन तुम्ही ताकदीने उभा टाकलं पाहिजे. नाहीतर बांधवांनो, मागच्या 5 वर्षापूर्वी निवडून दिलेल्या आमदारावर आता आम्ही बोलालो. त्याच्या पुढे गेलं की मागच्या 5 वर्षापूर्वीच्या आमदारावर बोलालो. वट्ट्यावर कट्ट्यावर बसून चर्चा. कधी भाऊजी पाहिजे तर कधी दादी पाहिजे, नाही तर दादाच पाहिजे, धोंडे नको. ही जी नियत आहे, ही नियत गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, बहुजन, ओबीसी, दीनदलित, आदिवासी या जनतेनं लक्षात घेतली पाहिजे. आणि माझी रोखठोक भूमिका आहे. हीच भूमिका घेऊन मी लोहा कंदारच्या मतदारसंघात जाणार आहे. काही घाबरणार नाही. तुमची तयारी पाहिजे. नाही गुलामीच्या बेड्या पायात घाला. 75 वर्ष गेले, पुढचे 75 वर्षाची वाट बघा. धन्यवाद. एवढंच म्हणावं लागेल. म्हणून बांधवांनो, असे अनेक प्रश्न आहेत. लिंबोटी धरणाचाच नाही, मी आज विकासाच्या प्रश्नावर बोलत नाहीये. एक लिंबोटी नाही बांधवांनो. मी तुम्हाला विचारणार आहे, 5 वर्षात लोहा कंदार मध्ये काय दिले? ज्यांना निवडून दिलं त्या खासदारांनी काय दिले? ज्यांना निवडून दिले त्या आमदारांनी काय दिले? कोणी उठून सांगू द्या. मला धर्माची चिठ्ठी आली, मी याच्यावर बोलेल की निवडणुकीमध्ये. पण आज तरी मी तुम्हाला एकच हात जोडून विनंती करणार आहे, जातीपातीच्या वर उठा, पक्षाचे जोडे काढा, बहुजनाला जोडा आणि एकजुटीने उभा टाका.
तुमच्या पाठीमाग मनोहर धोंडे ताकदीने उभा टाकेल. आणि मी जाहीर सांगतो या ठिकाणी, सत्ता कोणाचीही हो, कोण्याही पक्षाची सत्ता येऊ द्या, मनोहर धोंडेला तुम्ही काम सांगून बघा. तुमचं काम नाही केलं तर कान धरा, काम सांगून बघा. इथेही काही लोक असतील त्यांनी मला काम सांगितलंय, त्यांनी अनुभव घेतला असेल. आणि म्हणून बांधवाला जर काम करणाऱ्याच्या पाठीमाग जर उभा टाकायचा असेल तर पक्षभेद विसरून, जातीपातीच्या भिंती काढून, गावगाड्याचे विषय सोडून आमचा विकास आम्हालाच केला पाहिजे, यासाठी आता आमचं मत आमच्याच माणसाला दिलं पाहिजे. या भूमिकेतून पुढे चला, त्या ताकदीनं पुढे चालण्यासाठी आपण रिसनगावकर आणि या पंचक्रोशीतून आलेले सगळे समाज बांधव आपण एकजुटीने उभा टाका. लोहा कंधारचं चित्र विकासाच्या माध्यमातून गोरगरिबाला न्याय देण्यासाठी म्हणून, तुमच्यातला एक सामान्य घरातला कार्यकर्ता म्हणून या तालुक्यातल्या, या मतदारसंघातल्या जनतेला न्याय दिल्याशिवाय मनोहर धोंडे राहणार नाही, एवढा विश्वास मी आपल्याला या ठिकाणी देतो. आणि पुन्हा एकदा या शाखेचे पदाधिकारी जे आहेत ते आमचे गोविंदराव गुंडे या ठिकाणी जाहीर करतील, त्यांचा सत्कार होईल. सेवा जनशक्ती पार्टी ही राजकीय पार्टी आहे, राजकीय पक्ष आहे. चिन्ह निवडणुकीत उभा टाकल्यानंतर येईल. काही लोक मला आजच विचारतात, आपलं चिन्ह काय, घरी करू नका, चिन्ह येणार आहे, जेही चिन्ह येईल. पक्ष सेवा जनशक्ती पार्टी आणि चिन्ह मनोहर धोंडे, एवढं जरी डोक्यात ठेवलं तर बहुजन समाज उभा टाकला तर आपल्याला विश्वासानं पुढे जाता येईल. बांधवांनो, ती ताकद आपण या ठिकाणी उभा करा. त्या ताकदीच्या बळावर हे काम करताना आजही काही दबके आवाजात आहेत, काही बोळीत उभा टाकून अंधारात ऐकायला, काही लोकांवर दडपण आहे, काही लोकांना भीती आहे, काही लोकांना वाटायला मी जर उजेडात दिसलो तर उद्या वाटायचं माझ्याकडे गटोडे येणार नाही. काही लोकांना वाटायला मी जर काम घेऊन गेलो आमदाराकडे, तू तर धोंडेच्या सभेला होतास, असं म्हणून मग आमचं काम केलं जाणार आहे. मी आपल्याला हादंबरपूर्वक सांगतो, घाबरू नका. जे काम तुमचं असेल, जे काम तुमचं आहे, जे आमदाराकडे खासदाराकडे जाऊन होणार नाही, ते काम तुम्ही मनोहर धोंडेकडे आणा. तुम्ही मला मत द्या का नका द्या, पण काम आणा. तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही, एवढा विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा.